नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज तुम्हाला एकसारखा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला चिरमुरे, रवा आणि शेंगदाण्यापासून बनवलेला एक फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी ते शेंगदाण्याची सगळी साले काढून घेतलेले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ते या तिन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि आता हा रवा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर हा रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत या भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 8 करडईची पाने घालायची आहेत आणि ही फ्राय करून घ्यायची आहेत. मग हे पाणी फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि हा कांदा पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याची सगळी पावडर घालायची आहे. आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. मग पाणी उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा भाजलेला सगळा रवा घालायचा आहे. तर थोडा थोडा करून हा रवा घालायचा आहे. आणि चमच्याने हे आपल्याला जे साहित्य आहेत ती फिरवायचे आहेत. आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 कप चिरमुरे घालायचे आहेत. तर तुम्ही इथे चिरमुरे जास्त पण घालू शकता. तर परत आता या सर्व साहित्यांना आपल्याला मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम चहाबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.